नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे दोन इंडिकेटर सेटअप, ज्याच्यामध्ये आपण इथं कोपऱ्यात दिसत असेल EMA आहे आणि दुसरं म्हणजे जे की आहे पॉप्युलर इंडिकेटर VWAP. तर हे दोन्ही इंडिकेटरचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याचे काही सेटिंग्स आहेत. त्या सेटिंग केल्यानंतरच तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगल्यात चांगला ॲक्युरेसी बघायला मिळेल ह्या स्ट्रॅटेजीमध्ये. तर लगेच क्विट करू नका सेटिंग बघितल्याशिवाय, कारण की सेटिंग जर नाही बघितलं तर तुम्हाला समजणार नाही आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे कॉल किंवा पुट साईडला. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण कंप्लीट बघावा लागेल, स्किप न करता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी. तर इथं मी थोड्याच वेळात तुम्हाला सेटिंग पण सांगणार आहे. ओके, तर इथं तुम्हाला सर्वात आधी सांगतोय कॉल आणि पुट कधी बाय करायचं, ते तुम्हाला पहिलं कंडिशन सांगतोय. कॉल तुम्हाला आता हे सांगतोय, इथे दोन कलरचे लाईन दिसत, एक निळा कलरचं आणि एक काळा कलरचं, ब्ल्यू आणि ब्लॅक कलरचे दोन लाईन दिसत. आणि हे जे काळं कलरचं लाईन आहे ते आहे EMAचं आहे. EMA मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियलचं आहे. आणि हे खालचं म्हणजे हे VWAPचं आहे, व्हॅल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस. तर ह्याचा लाईन आहे. तर हे दोन्ही लाईन काय करायचं, तुम्हाला कॉल कधी बाय करायचं आहे, ज्या वेळेस हे कॅन्डल्स मार्केट ह्या VWAPच्या वरती असतील. नीट लक्ष द्या, मार्केट VWAPच्या वरती असेल तर फक्त आपल्याला कॉलबद्दलच विचार करायचा आहे. मार्केट VWAPच्या वरती असेल तर फक्त आणि फक्त कॉलबद्दल विचार करायचा आहे. पुढचं बाईंगचं प्लॅन करायचं नाही आहे. बरेच जण इथं डोकं लढवतील की इथून मार्केट खाली पडलेलंच आहे, पण आपल्याला याच्यामध्ये फक्त आणि फक्त कॉल बायचाच विचार करायचा आहे. कारण की मार्केट ऑल ओव्हर जर बघितलं तर ट्रेंडी मार्केट आहे, अपसाईडचं मुवमेंट केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ज्या ट्रेंडनुसार आपण ट्रेड प्लॅन करतो आहे आणि तिकडे ट्रेड घेतो आहे तर आपल्याला तिकडंच चांगला रिझल्ट बघायला मिळतील. म्हणून ट्रेंड इज फ्रेंड, म्हणून ट्रेंडच्या हिशोबानं तुम्ही ट्रेडला म्हणजे घेऊ शकताय. ओके, तर इथं आपल्याला सिम्पल कळालं एवढंच की VWAPच्या वरती जर मार्केट असेल तर फक्त आपल्याला कॉलचंच प्लॅन करायचं आहे. आणि VWAPचं जर मार्केट खाली असेल, जसं की एक्झाम्पल इथं दिलं तुम्हाला, आता बघा इथं VWAPचं जर मार्केट खाली असेल तर आपल्याला फक्त पुढचंच प्लॅन करायचं आहे. हे आहे VWAP आणि कॅन्डल्स खाली आहे म्हणजे मार्केट खाली आहे. मग यावेळेस आपल्याला फक्त आणि फक्त PE बाय करायचं प्लॅन करायचं आहे, पुट बाय करायचं प्लॅन करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे झालं पहिलं कंडिशन. आता आपण एंट्री कधी करणार, टार्गेट आणि स्टॉप लॉस काय घेणार, त्या गोष्टी डिटेलमध्ये समजून घेऊया. ओके, तर आता VWAPचं तर काम संपलं. तुम्हाला VWAPचं जे कंडिशन आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉल कधी बाय करायचं आणि पुट कधी बाय करायचं. भले मार्केट कॉल साईडला असलं VWAPच्या वरती, पुटचा ट्रेड दिला तर आपल्याला घ्यायचं नाही आहे. कॅन्डल जर VWAPच्या खाली राहिलं, कॉलचं ट्रेड दिला तरी आपल्याला घ्यायचं नाही आहे. कॉलच्या साईडला कॉलच ट्रेड, पुढच्या साईडला पुढचंच ट्रेड आपल्याला प्लॅन करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एंट्री कधी करायचं आता बघा, हे VWAPचं तर काम संपलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे कंडिशन. ह्याच्यानंतर आता हे जे EMAचं लाईन आहे, EMA लाईनच्या खाली एखादं कॅन्डल सेपरेट बनलं पाहिजे, जे की EMA कॅन्डल टच केलेलं नाही पाहिजे. EMA लाईनला कॅन्डल टच केलेलं नसायला पाहिजे. आता नीट जर बघितलं, इथून पूर्ण EMAला चिटकतं चाललं आहे. इथं गॅप आहे, पण हे कुठं आहे, EMAच्या वरती आहे. ओके, वरती आहे. आपण VWAPच्या वरती राहिलं तर EMA लाईनच्या खाली एखादं कॅन्डल अशा प्रकारचं सेपरेट बनलं पाहिजे. VWAPच्या वरती EMA लाईनच्या खाली, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये अशा प्रकारचं एखादं गॅप राहिलं. ओके, असं गॅप राहिलं जे की आपल्याला EMAला टच केलेलं नसेल तर आपल्याला जो पण गॅप असेल कॅन्डल, आता इथे एकच कॅन्डल आहे गॅप, याच्यामध्ये आपण 4-5 कॅन्डल पण अशा प्रकारचे गॅप असलेले बघू शकतोय. असे पण आपल्याला बघायला मिळेल. मग हे गॅप असलेलं EMA लाईन आणि ह्याच्यामध्ये जे गॅप आहे, त्या गॅप कॅन्डलला एखादं कॅन्डल क्रॉस करून गेलं पाहिजे आणि त्यामध्येच आपलं जे EMAचं लाईन आहे त्याला पण क्रॉस केलेलं पाहिजे. सिंपल उदाहरण इथंच आहे. हे सगळे कॅन्डल चिटकून आलेले आहेत EMAला. आणि इथंच एक हिरवा कलरचं एक कॅन्डल आहे तो, आणि EMAमध्ये आपल्याला इथं गॅप बघायला मिळत आहे. आणि ह्याच्यानंतरनं एखादं कॅन्डल ह्या कॅन्डलचं हाय ब्रेक करायला पाहिजे आणि वरनंच EMAला पण क्रॉस करून वरती अशा प्रकारे क्लोज केलेलं पाहिजे. हे पहिलं कंडिशन, ह्याचं हाय ब्रेक केलं कारण की EMA हे कॅन्डलमध्ये गॅप आहे, त्या गॅपला फिल करून ह्याचं कॅन्डलचं हाय ब्रेक केलं आहे पहिलं कंडिशन. दुसरं म्हणजे EMA लाईनला पण क्रॉस करून वरती क्लोज केलेलं आहे. क्लोज डायरेक्ट रनिंग मार्केटमध्ये आपल्याला एंट्री करायचं नाही आहे. प्रॉपर क्लोज केलं तर आपल्याला जास्तीत जास्त कन्फर्मेशन मिळू शकतं. क्लोज केलं तर या लेवलवरती आपल्याला एंट्री घ्यायचं आहे. कुठलं, कॉल साईडचं एंट्री बनवायचं आहे. कॉल साईड एंट्री, याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस वगैरे सांगतो आहे तुम्हाला थोडक्यात. तर याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस कसं घ्यायचं आहे, तुम्हाला स्कॅल्पिंगनुसार घ्यायचं आहे.
तर इथं साईडला बघू शकता हे स्ट्राईक प्राईस जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक कमीत कमी 30 पॉईंट जर घेतलं तुमचं 15 प्रीमियम वाढेल, 15 रुपये प्रीमियम वाढेल. म्हणजे 30 पॉईंट हे चार्टवरचे असतील तर 15 पॉईंट हे जे आपले असणार ते प्रीमियमचे असणार. आणि जर बँक निफ्टीमध्ये बघायचं म्हणलं तर चार्टवरचे तुम्हाला 50 पॉईंट जर कवर केलात तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली 25 पॉईंटचा म्हणजे प्रीमियमचा प्रॉफिट या ठिकाणी बघायला मिळू शकतं. याच्यामध्ये तुम्हाला बाय करायचं आहे ॲट द मनी. ओके, ATM बाय करायचं आहे. तर हे सिंपल झालं, तुम्हाला सांगितलेलं आहे की स्कॅल्पिंग कशा पद्धतीनं करायचं आहे आणि स्टॉप लॉस पण तुम्हाला तेवढंच घ्यायचं आहे. हे स्कॅल्पिंगनुसार तुम्ही ट्रेड करू शकता, मोठं प्लॅन याला करू नका. ओके, कारण की तुम्हाला होल्ड करावं लागेल. मग ह्याच्यामध्ये फक्त मी तुला स्कॅल्पिंगच्या हिशोबानं सांगत आहे. आणि त्याच्यात तुम्हाला अजून जरा कन्फर्मेशन हवं असेल तर तुम्हाला जर कॅन्डलस्टिक पॅटर्नची माहिती असेल तर इथं बघू शकता एक प्रकारचं प्युअर हॅमर कॅन्डल बनलेलं आहे. हॅमर कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, तुम्ही जर EMA आणि हे VWAPला जरी सोडून दिला विषय तर हॅमर कॅन्डल बनला. हॅमर कॅन्डलचा हाय ब्रेक आणि सोबतच आपल्याला खालच्या साईडला व्हॅल्यूम जे आपण लावतो इंडिकेटर तर त्याच्यामध्ये जर व्हॅल्यूममध्ये जास्तीत जास्त वाढलं तर त्या ठिकाणी आपण कॉलचा पण प्लॅन करू शकतो. तसं पण आपण जर हे इंडिकेटरचा दोन्ही वापर नाही केला तरी पण मग तुम्हाला बघायचं असेल जर आपल्या कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल माहिती सिंगल, डबल आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नचं ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे अवेलेबल. तर तिन्ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता, एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं काही वेळेस असं पण होऊ शकतं इथं तर इथं EMA ह्याच्यावरती आहे कॉलचंच प्लॅन करायचं आणि ह्याच्या खाली बघू शकता इथं ह्या EMA लाईनच्या खाली कॉलचं ट्रेड आपण प्लॅन केलं कशावरनं कळणार, VWAPच्या वरती. VWAPच्या वरती असेल तर कॉलचाच प्लॅन करायचा आहे, पुढचा प्लॅन करायचा नाही. आणि कॉलचं प्लॅन करताना EMA लाईनच्या खाली सेपरेट कॅन्डल, आता सेपरेट हे पण आहे आणि हे पण आहे, 2 कॅन्डल. आणि त्यानंतर आपण जर बघितलं की कुठलं कॅन्डल प्रॉपर वरच्या साईडला EMAला क्रॉस करून ब्रेक केलं आहे तर प्रॉपर हे ब्रेक केलेलं आहे. इथं इथं म्हणतोय मी आता इथं तर इथं हिरवा कॅन्डलनं क्लोज केलं आहे प्रॉपर. आता इथे एक हिरवा कॅन्डल आहे पण ते प्रॉपर क्लोज केलेलं नाही आहे. EMA इथं कोपऱ्यावरच आहे. मग प्रॉपर क्लोज म्हणजे हिरवा कॅन्डलनं केलेलं आहे. पण ह्या हिरवा कॅन्डलचं हाय ब्रेक झालेलंच नाही आहे म्हणून आपल्या इथं कॉल बनणारच नाही आहे. तुम्ही 19-20 करू नका. प्रॉपर ज्या वेळेस एखादं गॅप असलेलं EMA आणि कॅन्डलमध्ये गॅप असलेलं त्या कॅन्डलनंतर एखादं कॅन्डल EMAला क्रॉस करून वरती प्रॉपर क्लोज दिलेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तिसरा कॅन्डल त्याला क्लोज करून वरच्या साईडला निघायला चालू होतं तिथंच आपण लगेच त्वरित एंट्री करणार कॉल साईडला. ओके, तर हे झालं कॉल साईडचं. आणि कंडिशन फुलफिल झाल्याशिवाय ट्रेड प्लॅन करायचंच नाही आहे मेन तर. ओके, आणि आता इथं पण बघू शकता प्रॉपर एक परफेक्ट तुम्हाला ट्रेड बघायला मिळू शकतं. इथं तुम्ही बघा हे सगळे कॅन्डल चिटकून आलात EMAच्या VWAPच्या वरती म्हणजे कॉलचंच प्लॅन. EMAच्या खाली हे पण सेपरेट आहे, हे पण सेपरेट आहे. म्हणजे सेपरेट कॅन्डलच्या नंतरचं कॅन्डल ह्याचा हाय पण ब्रेक केला आहे आणि या EMAला पण क्रॉस करून वरती इथं क्लोज दिलेलं आहे. मग नक्कीच एकदम प्रॉपर आपलं सेटअप तयार झालेलं आहे. मग इथून आपण ट्रेड प्लॅन केलं तर 1:1 इथं आहे आणि आपला SL इथं राहणार. म्हणजे निदान स्कॅल्पिंगच्या हिशोबानं आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस सेम ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथं बघितलं पुन्हा एक डोजी कॅन्डल या ठिकाणी बनलेलं आहे. डोजी कॅन्डलचं हाय ब्रेक केलं, हे पण एक सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये मोडतं आहे. तर त्याच्यानंतर पण आपल्याला ट्रेंड बघायला मिळू शकतं. म्हणून कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा चार्ट पॅटर्न म्हणा ह्या गोष्टीचं पण नॉलेज राहणं तितकंच गरजेचं आहे. इथे एक प्रॉपर सेटअप आपल्याला बघायला मिळालं आहे कॉल साईडचं. तर इथं बघितलं आहे EMA लाईनच्या वरती आहे. आपल्याला कॉल साईडचा असेल प्लॅन VWAPच्या वरती तर त्यानंतर EMAच्या खाली कॅन्डल पाहिजे सेपरेट, जे की EMAला टच केलेलं नसायला पाहिजे. तर इथं हिरवा कॅन्डल बघू शकतो, हे टच केलेलं नाही आहे EMAला. मग त्यानंतरचं एखादं कॅन्डल हे आहे जे की ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केलं आहे आणि EMAला पण ब्रेक करून वरती गेलं आहे पण क्लोज कुठं दिलं आहे, ह्याच्या खाली दिलं आहे. मग ह्याला आपण धरायचं नाही आहे. त्यानंतर हे पण कॅन्डल फेल गेलं. मग त्यानंतरनं तिसरं कॅन्डल इथं क्लोज दिलेलं आहे म्हणजे EMAच्या वरती पण आहे आणि या कॅन्डलचा हाय पण ब्रेक. तिथून बघू शकता मार्केट मस्तमध्ये वरच्या साईडला तुम्हाला मुवमेंट बघायला मिळालेलं आहे. आता हे झालं कॉलचं प्लॅन. आता पुढचं एक तुम्हाला प्लॅन दाखवतो कसं करायचं. आता पुटमध्ये VWAPच्या खाली राहिलं, फक्त आणि फक्त पुढचंच प्लॅनिंग करायचं आहे. कॉल बाय करायचं विचार करायचा नाही आहे. VWAPच्या खाली पुट बायचं प्लॅनिंग. त्यानंतरनं EMA लाईनच्या वरती एखादं सेपरेट कॅन्डल. अगोदर आपण कॉल साईडला काय बघितलं, EMA लाईनच्या खाली, कारण ते कॉल साईड होतं. आता पुट साईड बघू लागलो तर EMA लाईनच्या वरती आणि हे EMA लाईनच्या वरती आणि हे VWAPच्या खाली, म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये. EMA जर खाली असेल आणि VWAP वरती असेल तर आपण इथं पुढच्याच प्लॅनमध्ये एक सेपरेट कॅन्डल बघणार EMAच्या वरती. EMAच्या वरती सेपरेट कॅन्डल तुम्हाला हे दिसतं आहे,
हे सेपरेट कॅन्डल नंतर एक कॅन्डल असा पाहिजे जो की ह्याचा पण लो ब्रेक केलेला पाहिजे आणि प्रॉपर क्लोज दिलेलं पाहिजे, या EMAच्या खाली प्रॉपर क्लोज पाहिजे. आता ते कॅन्डल कुठलं आहे, इथून सगळे चिटकून आले. मग हे हिरवा कलरचं सेपरेट आहे जे की EMAला टच केलेलं नाही आहे. त्यानंतरचं हे कॅन्डल आहे लाल, EMAला पण ब्रेक केलं आहे, पण इथं क्लोज कुठं दिलं आहे, इथं वरची साईडला दिलेलं आहे. मग क्लोज ह्याच्या खाली दिलेलं पाहिजे. मग इथं बघू शकतो हे पण कॅन्डल दिलेलं आहे, इथं प्रॉपर इथं क्लोज दिलेलं आहे EMAच्या खाली. ओके, हे EMAच्या वरती दिलं तर हे लाल कॅन्डल. मग हे कॅन्डल जे बघताय तुम्ही हे EMAच्या खाली क्लोज केलेलं आहे आणि ह्याचं पण लो ब्रेक केलेला आहे मस्तपैकी. मग इथून जर तुम्ही ट्रेड घेतला तर मग खालच्या साईडला मोठं ट्रेड, वरती SL. तुमच्या मर्जीनं तुम्ही कुठलंही सेटअप करू शकताय की किती टार्गेट घ्यायचं, किती स्टॉप लॉस घ्यायचं. मी तर 1:1च्या हिशोबानं सांगतोय, कारण की स्कॅल्पिंग करायचं आपल्याला, खूप मोठ्या अपेक्षेनं बसायचं नाही आहे. ओके, तर आता इथं बघा, इथं एक प्लॅन आहे. कधी कधी SL पण हिट होऊ शकतं. VFच्या खाली पुढचा प्लॅन केला आहे. एखादं सेपरेट कॅन्डल इथं ग्रीन कलरचं बनलेलं आहे जे की तुम्हाला म्हणजे पुट बाय करण्यासाठी एक म्हणजे कन्फर्मेशन आहे. दुसरा कन्फर्मेशन काय, EMAला पण ब्रेक करून खाली क्लोज केलेलं पाहिजे. इथपर्यंत आलं आहे पण क्लोज कुठं केलं आहे, शेवटी वरती जाऊन केलेलं आहे. मग तिसऱ्या कॅन्डलनं इथं क्लोज दिला आहे. मग बरेच जण काय करतील, या ठिकाणी ह्या कॅन्डलनं इथं क्लोज दिला आहे म्हणून इथं एक ट्रेड प्लॅन केले जरी तर मार्केट इथपर्यंतच आलेलं आहे. स्टॉप लॉस जरी तुम्ही इथं कुठं लावलं आहे तर त्यामुळं आपलं SL पण कदाचित कधी कधी हिट होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही जे प्रॉपर सेटअप आहे त्या सेटअपनुसारच काम करा. जर आता इथं कॅन्डल्स जे आपलं एंट्री कॅन्डल आहे ते खूपच मोठा असेल, तो कॉल अथवा पुढचा असे नका. जर खूपच कॅन्डल मोठा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेडला अवॉइड करून टाका, कारण की SL आपल्याला खूप मोठं द्यायचं नाही आहे. तर इथं बघा अजून एक इथं चिटकलेलं आहे, जिथं जिथं EMA लाईनला चिटकलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड घ्यायचंच नाही आहे, ट्रेडचा विचारच करायचा नाही आहे. ज्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर सेटअप मिळेल त्याच वेळेस आपल्याला एंट्री करायचं आहे. VWAPच्या मार्केट खाली आहे, आपल्याला करायचं आहे फक्त पुट बाईंगचा प्लॅन. आणि त्यामध्ये बघू शकता EMA लाईनच्या वरती हे सेपरेट कॅन्डल हे आहे. त्यानंतर हे कॅन्डल या EMA लाईनच्या खाली क्रॉस केला आणि ह्या कॅन्डलला पण लो ब्रेक करून खाली गेला आहे आणि EMA लाईनच्या खाली क्लोज केलेला आहे. तर इथून आपलं पुढचं ट्रेड बनणार आणि त्यानंतरनं टार्गेट आपण इथपर्यंत बघू शकतो आणि SL एवढंच आपल्याला लागू शकतं VWAPच्या जवळपास. ओके, तर कॉल आणि पुट दोन्ही बाजू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पटकन बघूया या ठिकाणी इंडिकेटर सेटिंग. मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल हे एक तुम्हाला इंडिकेटर घ्यायचं आहे. ओके, तर ते इंडिकेटर घेतल्यानंतर अजून एक घ्यायचं आहे तुम्हाला, ते म्हणजे VWAP, व्हॅल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस. जसं की इथं आपण बघू शकतो एकदम शेवटीला खालच्या साईडला आहे व्हॅल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस. आणि दुसरं मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल जे की EMA आहे. EMAच्या सेटिंगमध्ये जायचं आहे आपल्याला, इनपुटमध्ये यायचं आहे, लेंथला 3 आणि इथं सोर्सला क्लोज ठेवायचं आहे, ऑफसेटला 2 ठेवायचं आहे. बाकी आहे तसंच राहू द्या. स्टाईलमध्ये या, इथं EMAला मी ब्लॅक कलर केलं आहे कारण की व्हाईट बॅकग्राऊंड असल्यामुळं, पांढरा बॅकग्राऊंड असल्यामुळं काळा कलर एकदम अपोजिट क्लिअर दिसेल म्हणून मी इथं काळा कलर ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या मर्जीनं पण ठेवू शकताय, पण तुम्हाला माहीत असलेलं पाहिजे की कुठला कलर EMAचा आहे, कुठला कलर VWAPचा आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण ट्रेड घेताना कन्फ्युजन होऊ नये. तर इथे एवढं सेटिंग आहे. तर VWAPमध्ये यायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे, इनपुटमध्ये यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इथं सोर्समध्ये तुम्हाला क्लोज ठेवायचं आहे. इथं वेगळं असणार आहे या ठिकाणी HCL2 HCLC3 असं अशा प्रकारे काहीतरी असेल, पण तुम्हाला तिथं क्लोज ठेवायचं आहे. ओके, क्लोज ठेवायचं आहे, बस याला ओके करून टाका. आणि इथं स्टाईलमध्ये जे आहे, स्टाईलमध्ये या सगळ्या गोष्टी बंद करायच्या. फक्त VWAP निळा कलर जे लाईन दिसतं आहे VWAP निळाच तुम्हाला चालू ठेवायचं आहे. बाकी हे सगळ्या गोष्टी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. हे बंद केलं तरी काय हरकत नाही तुम्हाला. फक्त VWAP एकच जे सिंगल लाईन दिसतं ते चालू ठेवायचं आहे. इनपुटमध्ये एवढंच क्लोज करायचं आहे याला. ओके, बाकी जसं आहे तसं राहू द्या. ओके करा. तर कसा वाटला तुम्हाला हा कॉन्सेप्ट, तर कमेंट करून नक्कीच सांगा. चला भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच.